नाही तर आपणास शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल, या गोष्टीची नोंद घ्यायची. हा स्पर्धेचा महत्वाकांक्षी नियम आहे. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क राज. हो, बाकफूट लागले, स्लाइस केले, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षकाने केले चूक. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच आपण अनेकदा म्हणत असतो, परंतु इथे मात्र हा झेल पहिल्याच चेंडूवरती ड्रॉप होतोय. चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकाने देखील त्यांना साथ देणं गरजेचं आहे. शॉर्ट टर्म पूल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. चेस फार मोठे आणि चेंडू फरार, आउटफील्ड फास्ट आहे, अनुषंगाने चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती सुभाषच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. ओके आमाते स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बिग हिट षटकार. चांगली कामगिरी पाहायला मिळते. मधाशात मध्ये चांगला खेळ प्रस्थापित होतोय. ओ पुन्हा एकदा बाळशी नरेजा शॉट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक थोडेसे वाईड होते आणि चेंडू फरार. फाईन लेगच्या दिशेनं दर्जेदार चौकार. हा देखील फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. डाऊन दी ग्राउंड, चेंडू फरार, बॅक टू बॅक, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली. सुभाषच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आता मात्र अत्यंत वेगाने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती. हा फटका देखील लाजवाब आहे आणि 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. एकवीस धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 51 धावांचं लक्ष अजून जिंकण्यासाठी आता मात्र 30 धाब्यांची आवश्यकता असेल. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता. 10.00 सरासरीनं इथून मात्र धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक मध्ये अन्ना साहेब. हा फटका आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव कुठल्या पद्धतीची घेतली जात नाहीये. सुभाष स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण की विचार केला त्यांच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आले होते. त्या अनुषंगाने इथे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. हा फटका लाजवाब आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. कमालीचा झेल राधेच्या माध्यमातून. फलंदाज फेल. बॅक टू द पवेलियन. आपण पाहतो नक्कीच मधाशात मध्ये दाखल होतोय आणि तशा पद्धतीची
चांगली कामगिरी करावी लागेल. बूम बूम माट्या हे नाव बहुचर्चित आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि आज तशी कामगिरी होईल का? परंतु इथे मात्र दांडी गोल यू मिस डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉ विकेटची प्राप्ती. माट्या शून्यावरती बाद. कमालीची गोलंदाज अण्णासाहेबच्या माध्यमातून पहिला चेंडू बॅट त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स. फलंदाज होते बाद. नवीन बॅटर मध्ये शॉट मध्ये आता मात्र दत्ता दाखल होतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत राहिली आहे. हो सेन्सिबल क्रिकेट कारण की दत्ताला देखील ठाऊक आहे की एका बाजूने विचार केला तर सुभाष चांगली फटकेबाजी करतोय परंतु इथे मात्र थोडीशी मिसफील्ड झाली आणि लगेचच 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय सुपर संडे मध्ये. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. हो वाडवा बॅटनं ऑन साइडला क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. या षटकामध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केला अण्णासाहेबांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. हो सेन्सिबल क्रिकेट आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. यस इट इज आउट. फार खर्च केलात आणि त्या अनुषंगाने इथून मात्र अंतिम षटक वेळेवरती आपल्याला हाताळावं लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. बारा चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सर्जे रावला आपण पाहतोय. फलाद चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या अगदी बाहेरच्या झोकाने हाताळला होता. हो पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. 27 धावा बनवायच्या. त्या अनुषंगाने इथून चांगली कामगिरी करावी लागेल. विचार केला तर सुभाषला फक्त पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली होती. 5 चेंडूमध्ये त्याने तब्बल धावसंख्या धावफलकावरती जोडली होती ती म्हणजे 18 धावा. हो इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये राधेने इथे मात्र काम तमाम केला. कमालीचा झेल टिपला. फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये लहू दाखल होतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आणि यस इट इज वाईट. पंचांचा वाईटचा इशारा येतोय.
सुभाषला स्ट्राईक देणं गरजेचं असेल, कारण की त्याने देखील चांगली फटकेबाजी केली होती. हा चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळाला. टॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती, असं वाटलं होतं की सहजच हा सामना जिंकतील, परंतु गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आणि सामना आता मात्र बॅलन्स स्थितीमध्ये. 12 चेंडू 27ची आवश्यकता असताना आता मात्र या षटकातील फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, क्या बात आहे. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. कमालीचा झेल टिपला. फलंदाज होते बॅक टू द पवेलियन. खेळाडू ज्यावेळेस चांगली फटकेबाजी करत असतो त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असतं आणि ती नक्कीच या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी आतापर्यंत राहिली आहे कुंभवडे या संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकातील आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती विलास होतो दाखल. हो, स्विंग अँड मिस डॉट चेंडू आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 25 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. विजय येतो अंतिम षटकामध्ये. 6 चेंडूने जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. कारनामा केला होता सुभाषने, चांगली फटकेबाजी केली होती. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. क्या बात आहे. शॉर्ट टर्म पुल केलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल ड्रॉप. पाच चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र अजूनही 26 धावा बनवाव्या लागतील. फटका लाजवाब होता. हो, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक. चेंडू फरार, सीमारेषा पार, तणतणीत खणखणीत चौकार. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता होती आणि धावफलकावरती जोडता आला नाही. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सातत्याने इथे मात्र झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती जोडला जाईल. 35 धावा धावफलकावरती आणि आता मात्र हा अंतिम चेंडू षटकातील फेकला जाईल. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आता मात्र आपल्याला संघ पाहायला मिळेल. फटका लाजवाब आहे. शेवट गोल करण्याचा प्रयत्न झाला आणि षटकार देखील आलाय, परंतु
मागच्या 2 षटकामध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती आणि त्याच्या जोरावरती इथे मात्र हा सामना नक्कीच पिशवी संघाने जिंकला. आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल शेक हँड करा, हस्तांदोलन करा आणि